जेनझींवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कमालीची जुंपली आहे। राहुल गांधींचा पुण्यातील छात्रों की गूंज हा कार्यक्रम झाल्यानंतर अवघ्या 12 तासात नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जेनझींशी संवाद साधला। या कार्यक्रमामधून राहुल गांधींनी जी वक्तव्य केलेली होती त्याच दाव्यांचा खरपूस भाषेमध्ये मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला। बघूयात नागपूरमधल्या रेशीमबागमध्ये नेमकं मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं। राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमानंतर आता राजकीय वर्तुळात आरोपांची गूंज ऐकायला मिळू लागली आहे। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला 12 तास उलटत नाहीत तोवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जेनझींसोबत नागपूरच्या रेशीमबागेत संवाद साधला। शेकडो तरुणांनी या कार्यक्रमाला हजेरी सुद्धा लावली होती। पुण्यामध्ये राहुल गांधींनी महिलांच्या हक्कांबाबत वक्तव्य केलं, पण महिलांच्या आरक्षणाला विरोध करायचा ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हडून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे। महाराष्ट्राची खरी जेनझी ही रेशीमबाग मैदानावर आल्याचा दावा सुद्धा फडणवीसांनी केलाय। हे सांगताना पुण्यामध्ये छात्रों की गूंज साठी आलेली गर्दी ही कृत्रिम असल्याचा एक प्रकारे आरोपच केलाय। आजही आपण बघितलं जवळपास 20 ते 25 हजार लोक संपूर्ण रेशीमबाग ग्राउंड भरलेला आहे आणि आज महाराष्ट्राची खरी जेनझी आपण बघितली 4100 जवळपास 4100 मुलं आणि मुली ढोल ताशा घेऊन या ठिकाणी त्यांनी एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला। जेनझींसोबत संवाद साधताना त्यांनी आपण राजकारणात व्यवसाय म्हणून आलो नाही तर राजकारण आपण मिशन म्हणून स्वीकारल्याचं फडणवीसांनी सांगितलं। मैं जिस प्रकार से पॉलिटिक्स में आया तो पॉलिटिक्स ये मेरे लिए कोई मेरा व्यवसाय नहीं है, इट इज़ माय मिशन एंड आई बिलीव कि पॉलिटिक्स इज एन इंस्ट्रूमेंट फॉर सोशियो इकोनॉमिक चेंज, एक ऐसा उपकरण है जो सामाजिक आर्थिक परिवर्तन कर सकता है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यक्रमातून संविधानाचा मान ठेवला तर राहुल गांधींनी संविधानाचा अपमान केल्याची टीका भाजपनं केली आहे। भारतीय जनता पार्टीने तर तरुणाईला कधीच त्या ठिकाणी हाक दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जर आपण झेनझींच्या संवादाच्या संदर्भात तुलनात्मक दृष्टीनं पाहिलं तर मला वाटतं पूर्णपणे राजकीय भूमिका घेऊन झेनझींच्या विषयांवर स्वार होऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाना प्रयत्न करताना राहुल गांधी या ठिकाणी दिसतायत। काँग्रेसनं फडणवीसांच्या कार्यक्रमावर टीका केली आहे। राज्यातील सगळ्या तरुणांची आणि विद्यार्थ्यांची अवस्था वाईट असल्याचा आरोप हा काँग्रेसनं केलाय। तुम्ही सगळ्यांना रस्त्यावर आणलेला आहे। आदिवासी विद्यार्थी जे आहे ते रस्त्यावर आंदोलन करत आहेत, आश्रमशाळेमध्ये मुलं मरत आहेत, निवासी शाळेमध्ये मुलं विषपातावून मरत आहेत आणि तुम्ही जेनझीची चर्चा करून राहिले। तुम्ही पहिले काम करा, ही मुलं यांना त्रास झाला नाही पाहिजे, आदिवासी मुलं रस्त्यावर नाही आली पाहिजे, मुलं शिक्षणासाठी लायब्ररीमध्ये असले पाहिजे, एमपीएससीचे मुलं रस्त्यावर, ज्युनियर इंजिनिअरिंगच्या परीक्षा करणारे, कॉर्पोरेशनच्या परीक्षा देणारे ते मुलं रस्त्यावर आणि जे रस्त्यावर येऊ शकत नाही ते सरळ स्वर्गात। हे तुमच्या याचं फलित आहे, हे लक्षात ठेवा। रोहित पवारांनीही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर टीका करणारा एक ट्विट केलाय। रेशीमबाग मैदानावरील जमा केलेली गर्दी ही वेळ कधी संपते याची वाट पाहत असल्याचं रोहित पवार म्हणाले। काल उत्साह मुला मुलींचा बघा, मुलींचा सहभाग तिथं बघा, काल ही आलेली गर्दी होती आणि जर तुम्हाला आणलेली गर्दी बघायची असेल ती तुम्हाला नागपूरच्या आजच्या कार्यक्रमामध्ये बघता येईल। आणलेली जी गर्दी असते, कधी कार्यक्रम संपतोय हे ते बघत असतात आणि घरी कधी जायचं हे त्यांच्या डोक्यात असतं। पण काल जे सगळे विद्यार्थी तिथं मोठ्या प्रमाणात आले होते त्यांचं मत एवढंच होतं की ही व्यक्ती नाहीतर जे काय सरकार आज आहे त्याच्या विरोधात जे वातावरण होत आहे, नाहीतर सरकार जे काही लोकांसाठी करत नाही
याला कुठे ना कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे अशी लोकांची सुद्धा भूमिका आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे टीकेचे वार आणि पलटवार सुरू असले तरी सुद्धा जेनझींच्या मनातलं ऐकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक उत्सुक आहेत हे सकारात्मक म्हणावं लागेल. तेजस मोहतरेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नागपूर.